10वीला जेवढे टक्के पडतात तेवढे 12वीला टक्के पडत नाहीत. काही बोटावर मोजण्या इतकेच मुलं असतात की त्यांना 10वीपेक्षा जास्त टक्के पडलेले असतात, बरोबर की नाही? तर त्या ठिकाणी 12वीला का टक्के पडत नाही, तर हे इंग्रजीचे कारण आहे. आपल्याला इंग्रजीबद्दल यूट्यूब चॅनलच्या माध्यमानं आपल्याला इंग्लिश कसं शिकायचं, अभ्यास कसं करायचं, सेल्फ स्टडी कसं करायचं आहे ना. आणि तुम्हाला बऱ्याच काही अडचणी येतात भविष्यात शिक्षण घेत असताना. असे प्रश्न कसे सोडवायचे या संदर्भात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तर शाळेच्या वतीनं आपण त्यांना वेलकम देऊया. 1 2 3 स्टार्ट. सरांना विनंती करतो की विस्तृत असं आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करा. थँक्यू सर. फर्स्ट ऑफ ऑल, गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज सालार इक्बाल सय्यद. आय एम फ्रॉम राठोडा. सो आदरणीय मुख्याध्यापक आणि सर्व गुरुजनांचे खूप खूप आभार. गुंजुटे सर आणि सर, तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिलात आणि मला या ठिकाणी एक संधी दिलात या लेकरांसोबत बोलण्याची. त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुमचा पण मी खूप खूप आभारी आहे. तुमचा टाइम तुम्ही मला देताय शाळेतला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. तर लक्ष घ्या की इंग्रजी नाही येणं हे काही पाप नाही. समजतंय का मी काय म्हणतोय? इंग्रजी नाही येणं हे काही पाप नाही, पण इंग्रजी नाही शिकणं हे खूप मोठं पाप आहे. समजतंय का? कारण या स्पर्धेच्या जगामध्ये जर तुम्ही आता 8 10वी पास व्हाल, त्यावेळेस तुम्ही 11वीला जाल. आता 9वीला वगैरे कोण आहेत? कोणी हात वर करेल का 9वीचे? राईट. 10वीला कोण आहेत? ठीक आहे, ओके सर. तर 9वीला लक्षात घ्या, आता एका वर्षानंतर तुम्ही 11वीला जाल. त्यानंतर पुस्तकं जे असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, प्रत्येकाला सायन्स वगैरे घ्यायचं, बरोबर? डॉक्टर कुणाला कुणाला बनायचं? हातवारी कराल का? डॉक्टर कुणाला कुणाला बनायचंय? इंजिनियर कुणाला बनायचंय? इंजिनियर तुम्हाला बनायचंय, बरोबर? त्याच्यानंतर जे काही तुमचे स्वप्न असतील, लक्ष घ्या, सगळ्यांना म्हणतोय, फक्त 9वीचा वर्ग नाही. ज्यावेळेस तुम्ही हायर एज्युकेशनला जाल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ज्यावेळेस घ्याल, त्यावेळेस सगळे पुस्तकं हे इंग्रजीमधून असतात, बरोबर की नाही? इंग्रजीमधून असतात. जर आज आपण इथं मेहनत केलो नाही, मी हे तुम्हाला का सांगतोय, मी पण एका छोट्या गावात शिकलो. त्यामध्ये नंतर 10वी नंतर मला जाऊन जे परत ऍक्टिव्हिटी करावी लागली, की तिथं जाऊन मला शब्द पाठ करावे लागले 11वीत. किती मोठं दुःखाची गोष्ट आहे, नाही का? आज आपण जर समजलो, अणूला असं म्हणतात, रेणूला असं म्हणतात, इंग्रजीमध्ये शिकलो. परपेंडिक्युलर म्हणजे काय असते माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, नाही का? समांतर रेषा, पॅरलल, हे सगळं तिथं जाऊन मी शिकलो. 11वीत जाऊन तिथं मला मेहनत करावी लागली, की त्या ठिकाणी जाऊन काय करावं लागलं, शब्द मला तिथं पाठ करावे लागले. ठीक आहे? तर ती संकट तुमच्यावर येऊ नये आणि तुमचं जे काही शिक्षण आहे ते स्मूथली तुम्ही त्या ठिकाणी हायर एज्युकेशन घेत असताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये, त्यासाठी मी एक युट्यूबचं चॅनल स्टार्ट केलेलं आहे, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. नाही, माझा जो मोटो आहे, आपल्या गावातली जी लेकरं आहेत तर ती आतापासूनच थोडं थोडं इंग्रजीकडे लक्ष द्यावं. कारण आता जर आपण दुसऱ्या शहरामध्ये गेलो, दुसऱ्या शहरामध्ये जाऊन जर आपण काही शिक्षण घ्यायला चालू केलं, तर इंग्रजी शिवाय पर्याय नाही, बरोबर की नाही? आजकाल इंटरव्ह्यू द्या, इंग्लिशमध्ये आहे. आजकाल तुम्ही कुठेही जॉबला जावा, इंग्लिशमध्ये आहे. इव्हन तुम्हाला दुसऱ्या शाळेत जावा, तुम्ही हायर एज्युकेशनला, तुम्हाला इंट्रोडक्शन तुमचे तिथं सगळे इंग्लिशमध्ये विचारतात, बरोबर की नाही? तर मी या ठिकाणी जे आहे, फक्त इंग्लिशच म्हणून नाही, त्या ठिकाणी सर्व म्हणजे कशा प्रकारे गावातली मुलं मोटिवेट होतील, त्यामध्ये कशा प्रकारे इंग्रजीवरती कमांड हासिल करायचं, तर त्या ठिकाणी युट्यूबच्या चॅनलवरती दर दिवशी 10 शब्द, त्या ठिकाणी युट्यूबवरती दररोज 10 शब्द तिथं शिकवले जातात. त्या ठिकाणी जस्ट तुम्हाला 10 मिनिट तुमचा स्वतःचा द्यायचंय आणि त्या ठिकाणी 10 शब्द लिहून पाठ करायचा आणि सरांना आणि मॅडमला सांगायचंय. त्यामुळे जेणेकरून तुम्ही डेली जर असं केलात तर इंग्रजी सोपी होते. आता कोणतंही घर बांधायचं आपल्याला, घर बांधण्याच्या आधी एका दिवसात घर बनते का? बनते का? आता इथं 10 पायऱ्या आहेत, समजा ही काही 10 पायऱ्या आहेत, तुम्ही डायरेक्ट इथून 10व्या पायरीवर जाऊ शकता का? नाही. त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप जाता तुम्ही, राईट? तर त्या ठिकाणी वर्ड जे आहेत सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही ज्यावेळेस मराठी बोलायला शिकलात तर त्या ठिकाणी लहान होतो आपण त्यावेळेस आई पप्पा असं शिकलो, नाही का? शब्द वगैरे करत करत मग आपण भाषेकडे वळलो. तशाच प्रकारे इंग्रजीचं पहिलं टार्गेट जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला शब्द आले पाहिजेत. आता त्या ठिकाणी 1000 शब्दाची सिरीज आहे, त्या ठिकाणी दररोज 10 शब्द असतात. तर 1000 शब्द जर झाले, खूप चांगली गोष्ट आहे ना? त्यामधले 1000 शब्द म्हणजे तुम्ही इझिली कॉन्फिडेंटली तुमचं एक स्टेप पार करू शकता, त्याच्यानंतर पुढे जाता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जेवढे पण तुमच्या जवळचे 10वी झाले, आणि 11वी 12वीचं शिक्षण घेतात, त्यांच्यामध्ये टक्के त्यांना 10वी पेक्षा 12वीला कमीच पडतात. बघा, पडतात की नाही? काही बोटावर मोजण्या इतकेच मुलं असतात की त्यांना 10वी पेक्षा जास्त टक्के पडलेले असतात, बरोबर की नाही? तर त्या ठिकाणी 12वीला का टक्के पडत नाही, तर हे इंग्रजीचे कारण आहे.
की कारण काय करताय, आपली मुलं हुशार असतात, आपल्याकडले मुलं सगळे हुशार असतात, पण त्या ठिकाणी जाऊन मेहनत करावी लागते. जर आज आपण ते शब्द केलो, ऍटलिस्ट शब्द, आता 9वी झाली, एका वर्षानंतरच तुमच्या हातामध्ये मोठी मोठी पुस्तकं येतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. त्या ठिकाणी आता ज्यावेळेस तुम्ही वाचायला चालू करता, जे की मी संकट केलो, काय एका लाईन मधले फक्त 1 ते 2 शब्द मला समजायचे. एका जे काही फिजिक्सची बुक असते ना, त्याच्यामधले 1 ते 2 शब्द मला समजायचे. त्याच्यानंतर तिथं जाऊन प्रत्येक शब्दाचा मिनिंग मला पाठ करावा लागत होता. तर तुम्ही पण तिथं त्या ठिकाणी जाऊन जर केले तर वेळ खूप वाया जातो आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही मागे राहू शकता. आज जर तुम्ही मेहनत केलं तर तुमचं जे काही पुढचं शिक्षण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकता. असे बरेच मुलं पाहिलेत मी की 11वीला सायन्स घेतात, 3 महिन्यानंतर आर्ट्स, कॉमर्स आणि अशा प्रकारच्या दुसऱ्या दुसऱ्या फील्डमध्ये ते लोक जातात. तर त्याचं कारणच एवढं आहे की त्या ठिकाणी इंग्रजी जमत नाही. तर इंग्रजीला हलक्यात घेऊ नका प्लीज. इंग्रजीला हलक्यात घेऊ नका. इंग्रजीमुळे तुम्ही खूप मोठ्या मोठ्या पदावरती जाऊ शकता. त्या ठिकाणी 1000 शब्दाचं तर ती सिरीज आहेच आणि ती कंप्लीट करणारच. त्यानंतर जे काही गणित आहे, म्हणजे गणित 5वीचं गणित त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जे काही शब्द असतात, आपले जे गणित शिकतो आपण त्याच्यामध्ये इंग्लिशचे शब्द, कारण तिथं जाऊन तुम्हाला परपेंडिक्युलर म्हणजे काय शिकायची गरज नसायला पाहिजे. समजतंय का मी काय म्हणतोय? तिथं जाऊन पॅरलल रेषा म्हणजे काय असते, समांतर रेषा म्हणजे काय असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या ठिकाणी होईल तेवढं माझे एफर्ट टाकून मी आमच्या गुरुजनांच्या गायडन्सनी त्या ठिकाणी एक सिरीज बनवेन. त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सला कशा प्रकारे आपण इझी करता येईल आणि त्या शब्दाचा बेनिफिट तुम्हाला 11वी सायन्स किंवा जे काही शिक्षण, उच्च शिक्षण तुम्ही घ्यायला जाल त्या ठिकाणी कशा प्रकारे सोपं करता येईल ते मी या चॅनलच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर परत एकदा माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, आजपासून अभ्यासाला लागा म्हणजे पुढचं शिक्षण तुमचं सोपं होईल. तर तुमच्या सर्वांनी मला टाइम दिलेत, सर्व शिक्षकांचे आणि मॅडम यांचे खूप खूप आभार. भेटूया नंतर. थँक्यू. सर, शेख सरांनी खरंच खूप महत्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. कारण इंग्रजीचं महत्व त्यांना स्वतःला समजलेलं आहे. ते सुद्धा ग्रामीण भागातून शिकून गेलेत आणि पुढं किती अडचणी येतात. आज इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, पूर्ण जगामध्ये चालते आणि कुठलंही काम जर करायचं असेल भविष्यात ह्या डिजिटल युगामध्ये त्याला इंग्लिश समजली पाहिजे. इंग्रजीमध्ये त्याला प्रश्न विचारता आले पाहिजे, त्याची माहिती समजली पाहिजे, संवाद साधता आला पाहिजे. कन्व्हर्सेशन सगळ्यात महत्वाचं आहे. तरी मी आता 5वी ते 10वी या ठिकाणी स्पोकन घेतोय. टोटल ग्रामर काय असेल ते सगळ्या लेकरांना त्यांचा फायदा व्हावा आणि बेसिक ज्यावेळेस इंग्लिशचं पक्क होईल. सर म्हणले की सर्वात महत्वाचा शब्द पाठांतर पाहिजे. आपण अभ्यासाचे शब्द टेक्स्ट मधले लिहितो वाचतो, पण अदर शब्द काय आहेत जनरल समाजामध्ये आपण जात असताना किंवा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये जात असताना किंवा सर म्हणले की सायन्स वगैरे पुढे आहे तुम्हाला 11वी 12वीला त्यावेळेस कठीण जातं. म्हणून आत्ताच बेसिकली तयारी तुमची झाली पाहिजे. आणि सरांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या शाळेमध्ये आणलेला आहे. निश्चितच सर आमचे मुलं तुमच्या युट्यूबचा फायदा घेऊन जास्तीत जास्त शिकतील आणि आम्ही तसे ग्रुप सुद्धा तयार केलेले आहेत. त्या ग्रुपवर सुद्धा आम्ही अभ्यास देतो लेकरांना. निश्चितच विद्यार्थ्यांनी आता ऐकलेलं आहे आणि भविष्यात या सरांनी आता ज्या बाबी सांगितले त्या हिशोबाने आपण तयारी करायचंय आणि निश्चितच आपलं करिअर घडवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला करायचंय. त्याच्यामुळं इंग्रजीकडं आपण दुर्लक्ष करू नका, जास्तीत जास्त वेळ द्या. रीडिंग करा, LSRW है ना. लिस्निंग जास्तीत जास्त इंग्लिश आहे का, इंग्रजीचे पेपर वाचायला शिका, इंग्रजीच्या बातम्या ऐकायचं आहे का नाही. आपण फक्त मराठीच बातम्या ऐकतो, पण इंग्लिशच्या बातम्या सतत सतत ऐकायचं. लिस्निंग सगळ्यात महत्वाचं आहे. पुन्हा स्पीकिंग, यू ट्राय टू स्पीक इन इंग्लिश आहे नाही. तुम्हाला सांगितलंय WH क्वेश्चन कसे तयार करायचे, कसे प्रश्न विचारायचे कन्व्हर्सेशन मध्ये आणि व्हर्बल क्वेश्चन आहे का नाही. स्पीकिंग LS. पुन्हा R रीडिंग, जास्तीत जास्त वाचायचं. कोणती पुस्तकं काही असेल तर आपण रीडिंग करायचं सवय ठेवायचं. मराठी इंग्लिश काही खूप अशी अवघड भाषा नाही, पण आपण काय केअर घेत नाही. सगळ्यात अवघड मराठी आहे मुळात, इंग्लिश सोपी आहे. 26 लेटर्सचा खेळ म्हणजे इंग्लिश आहे, बरोबर. आणि वॉवल्स किती आहेत तिच्यात, 5 AEIOU आहे का नाही, बाकीचे व्यंजन. आणि आपण जर लक्ष केलो, केअर केलो, निश्चितच आपल्या जीवनामध्ये बदल घडतो, आपलं कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण भविष्यात काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं. म्हणून रीडिंग करायचं. आणि पुन्हा लास्ट रायटिंग स्किल सुद्धा आपलं डेव्हलप झालं पाहिजे. आपल्याला लिहिता आलं पाहिजे. जसं मराठीमध्ये आपण अर्ज लिहितो, भविष्यात आपल्याला इंग्लिशमध्ये अर्ज लिहावा लागेल.
प्रत्येक ठिकाणी ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कामासाठी आज वेटरला पगार सगळ्यात जास्त आहे. इंटरनॅशनल हॉटेलमध्ये वेटरला सगळ्यात जास्त पगार आहे, कारण त्यांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे. असेच वेटर त्यांनी नेमतात. पण दुर्दैव आहे, आपल्यात वेटरला सुद्धा आपल्याकडे लोक नाहीत, कमी आहेत लोक. कारण आज जगातले लोक, जग आपलं सगळे एकत्र राहिलेलं आहे नाही. आपल्या देशामध्ये बऱ्याच हॉटेलमध्ये बाहेरच्या देशातले लोक येतात, तिथं त्यांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे. वेटरला सुद्धा त्यांना लाखावर पगार आहे. म्हणजे आपल्याला इंग्लिश जर आली, फ्युचरमध्ये जगामध्ये आपण कुठेही जॉब करू शकतो, व्यवसाय करू शकतो. म्हणून इंग्रजीला आपण जास्तीत जास्त थोडं लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं टाइम टेबल लावा. इंग्रजीला दररोज कमीत कमी 1 तास द्या, रीडिंगसाठी, रायटिंगसाठी, तुमचे स्किल डेव्हलप होण्यासाठी. फंक्शनल ग्रामर असेल हे नाही किंवा अनेक ऍक्टिव्हिटीज असतील निश्चितच. आणि आपल्या क्लासमध्ये आपण एकमेकाला कन्व्हर्सेशन करायचं, प्रश्न विचारायचं, इंग्लिशमध्ये बोलायचा ट्राय करायचा. चुकू द्या, तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. निश्चितच तुम्ही जीवनामध्ये ज्यानं प्रयत्न करेल तो सक्सेस होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. सरांचे खूपच धन्यवाद. त्यांनी आमच्या शाळेमध्ये येऊन मुलांना चांगलं मोटिवेट केलं, गायडन्स केलं. आणि निश्चितच मुलाचं भविष्य घडवण्यासाठी त्यांची ही जी योजना आहे अतिशय खूप महत्वाची आहे. आणि सरांनी निश्चितच याचा प्रचार प्रसार करावा, आणि जेणेकरून हे एक मोठं चांगलं कार्य आहे. त्यांच्या पुढील योजनेसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आणि बढिया टाळी या ठिकाणी पण सरांसाठी देऊया. 1 2 3. छान. तर आता मॅडमला विनंती करतो की या ठिकाणी आपण सरांचं आपण स्वागत करूया. वेलकम. मुलांना एक तुम्हाला कळकळीची विनंती असेल, खरं सांगतो, जर लाईफ मध्ये पुढे जायचं असेल ना, तर फक्त शिक्षकांचा आणि आपले जे शिक्षक असतात त्यांच्यामुळेच आपण पुढे जातो. बरं, काही ग्राउंड रियालिटी आहे. मी इथं शिक्षकांसमोर थांबलो, मॅडम समोर थांबलो असं बोलतोय असं नाही. फक्त आणि फक्त शिक्षकांमुळेच आपण पुढे जातो. तर प्रत्येकाला विनंती आहे, आपल्या सर्व शिक्षकांसाठी आणि मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. शिक्षकांना पण तुम्ही पण साथ द्या, तुम्ही पण अभ्यास करा आणि तुमच्या आई वडिलांचं नाव, आपल्या शिक्षकांचं नाव आणि सगळ्यांचं नाव रोशन करा. एवढे बोलून मी तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी, आणि अभ्यास चांगला करा. थँक्यू सो मच. आणि बघा, सरांनी सांगितलं इंग्रजीवर ज्याचं कमांड, इंग्रजीवर ज्याचं कमांड त्यालाच भविष्यात डिमांड. बरोबर आहे की नाही? तुम्हाला डिमांड पाहिजे असेल तर इंग्रजीवर कमांड मिळवा. आणि दररोज आता यांच्या YouTube चॅनलचा वापर करा.